नमस्कार, मी रोही बघत स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. पूर्वी ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक असलेला एक भाग म्हणजे नंदीवाले. आज आमच्या इथे नंदीवाले आले आहेत. आजच्या मुलांना नंदीवाले पाहायला सुद्धा भेटत नाही आहे. तर चला तर बघूया हे नंदीवाले काय म्हणतात ते. वाहिल्याला महादेव नंदी बोलायचं त्याला महादेव. या मळ्यातल्या लोकांनी काही पैका केला का? आमदारच्या सणात काही पैका केला? लय पैका केला, लय ट्रंक पेट्या भरल्या म्हणायचं, लय फुलवरी साठवल्या म्हणायचं, लोकांना कामाला जाऊन बँकेनं रुपये ठेवले म्हणायचं, पायानं नवऱ्याला चुरून लय फुलवरी साठवल्या म्हणायचं. नाही म्हणून सांगतोय, नाही म्हणतोय, नाही म्हणतोय, नाही नाही. कर्ज झालंय लोकांवर, कर्ज झालं, ऋण झालंय, कर्ज झालंय. सावकार लोकांनी पैका निघाला, गरीब लोकांवर कर्ज झालंय का? कर्ज झालेलं सांगतोय, कर्ज झालेलं सांगतोय. सावकार व्यापार लोकांना पैका नेला, काय गरीब लोकांवर कर्ज झालेलं सांगा. बापाची गोष्ट पोरगा ऐकतो का? बापाची गोष्ट पोरगा, बापाचा पोरगा, भावाचा भाऊ, बहिणीची बहीण, माईची लेक, सासूची सून, जावाची जाव, कुणी कुणाचं नाही ऐकत म्हणतो. नाही नाही, त्या खाली राज्यात बायकोची गोष्ट नवरा ऐकतोय, बायकोनं सांगितल्यावर नवरा ऐकतोय, बायकोची गोष्ट नवरा ऐकतोय. नवरा काय बायकोनं सांगावं, नवऱ्यानं ऐकावं असं नंदी सांगतोय. बायकोची गोष्ट नवरा ऐकतोय, नवरा ऐकतोय. नवरा लावलं कोण्या बाईनं? कुकू लावलंय, पायावर पाणी घातलंय का तुला? कुकू लावलं, पडेल्या वस्तीसारखं कुणी पुजलं असल, सुपात बाजरी घेऊन आले असल, हळद कुकू लावलं म्हणायचं, भाकर कुणी चारले असल, आरत तुझी केली आज गुरुवारचं नाही म्हणतोय. नाही नाही, अरे बाया तुला पुजायला येतील, खाल्ल्या मळ्यासारखं सगळे लोक पुजायला येतील, कुकू लावायला येतील काय बाई राजी? पुजायला येतील, कुकू लावायला येतील म्हणतो. आमच्या ताईंनी सुपात बाजरी आणि हळदी कुंकवाचा करंडा आणलेला आहे. आत्याबाई नंदीची पूजा करायला चाललेल्या आहेत. आत्याबाईंनी नंदीची पूजा केलेली आहे. पूर्वी रामाच्या पारात मोरपंखाची टोपी घालून वासुदेव यायचा. त्याच्या हातात चिपळ्या, त्याच्या गाण्याचा नाद, चिपळ्यांचा नाद वातावरण मग मंत्रमुग्ध करायचा. त्यानंतर हातात कंदील घेऊन यायचे ते पिंगळ, तेही देवादिकाची गाणी गायचे. आणि दिवस उगवल्यानंतर किंवा दिवस उगवतीला यायचे ते नंदीवाले. बहारदार यष्टीचा नंदी, मोठी शिंगे, भरजरीत शाल अंगावर असलेला नंदी आहे. त्या गोष्टीला मान डोलावणारा, कधी नाही म्हणणारा, कधी हा म्हणणारा, असे हे नंदी आजकाल पाहायलाही भेटत नाही. आजच्या जनरेशनला नंदी बैल म्हणजे काय हे माहिती नाही. घरी गोठ्यात बैल असतो ते हे माहिती आहे, नंदी बैल त्याहीपेक्षा वेगळा असतो हे आज ह्या मुलांना आज पाहिल्यानंतर कळले. खूप मोठी शिंगे, बहारदार यष्टी, अंगावर झूल, गळ्यात घंटी, घुंगरमाळा घातलेला हा नंदी. पाहिलं तर नंदीची शिंगे खूप मोठी आहे, पण तो एकदम मायाळू आहे, असा रागीट नाही आहे. लहान मुलांकडे एकदम प्रेमाने पाहतोय, कोणालाही त्याची भीती वाटणार नाही असं आहे. आमच्या दादाने नंदीवाल्याकडून सूप घेतलं, ते दाणे घरात न्यायचे हे त्याला माहितीच नव्हतं, त्याने रस्त्यावर टाकले. मला म्हणते का की हाय हाय. तिकडून वंशिकाची मम्मी पण नंदीवाल्याची पूजा करतात, ते नंदीचीही पूजा करतात. ते आदूला बसवलाय नंदीवरती. आता हे पाहायलाही भेटत नाही. छोट्या मुलांना कधी नंदीवर बसवलंय मलाच आठवत नाही आता नंदीवाला मी कधी पाहिला होता. आमच्या लहानपणी बरेच वेळा नंदीवाले यायचे, पण मध्ये जसे जसे बदलत गेलं सगळं जग, तसं तसं काही काही संस्कृती हे लोपावत चालल्या आहेत. त्यातलेही काही खेड्यापाड्यांमध्ये हे संस्कृती अजूनही टक धरून आहेत. ग्रामीण जीवनाची नाळ अजूनही धरून आहेत. ग्रामीण जीवनशैलीचा हा अविभाज्य घटक आहे. आदूला खूप आनंद झालेला आहे. लहान मुले त्याला नंदीला हातही लावून जात आहेत. लहान मुलांना खूप आनंद झाला होता असा नंदी पाहून. सगळी मुले त्याच्या भोवती जमून पाहत होती, कसा आहे बैल, काय करतोय.
मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे नंदीवाले कधी आले होते आणि मी बनवलेल्या ब्लॉगमध्ये मधला नंदी तुम्हाला कसा वाटला. तुमच्या कमेंट नक्की कळवा मला. धन्यवाद. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तो